काही नाहीये त्याच्यामध्ये. जीसी फुटेज नाहीये यात. कसं शक्य आहे? स्वानंदी, अगं शांत. मला माहिती होतं इथे विकल्या गेलेल्या सिस्टीम मध्ये काही ना काहीतरी होणारच. त्यामुळे ना मी आधीच माझ्या पत्रकार मित्रांना इथे बाहेर बोलावून घेतलं. ही साहेब, तुम्ही जरी फोन आतमध्ये नेऊन व्हिडिओ डिलीट जरी केला असेल ना, तरी तो इथल्या पोलीस स्टेशनच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये रेकॉर्ड झालाच असेल ना. चाल, तुला चांगली अक्कल घडवतो. चाल. इन्स्पेक्टर, हाय खरा गुन्हेगार. अरे स्वानंदी, तू इथे पोलीस स्टेशन मध्ये काय करतेस? पण बरं झालं तू इथे असते. हा बघ, हाय हा खरा गुन्हेगार आहे. ह्याच्यामुळे आपल्या मणीला इतके दिवस लॉकअप मध्ये राहावं लागलं. तुम्ही बोल लावत होतात ना मला की मी खऱ्या गुन्हेगाराचा शोध घेत नाही म्हणून. हा बघा, हा तुमचा गुन्हेगार आहे. हा राजू अत्यंत विश्वासातला आमच्यासाठी जीव द्यायला तयार होईल, आमच्यासाठी जीव घ्यायला तयार होईल असा हा राजू. आमचा विश्वासघात केला. आमच्या विश्वासाचा फायदा घेऊन त्यांनी फॅक्टरी मधल्या मशीन्स बदलल्या. काय रे राजू, इतक्या वर्षाचं इमान थोड्या पैशांसाठी विकलंस तू? इन्स्पेक्टर साहेब, अरेस्ट करा याला. आई रे, घेऊन जायला आणि 4 नंबर मध्ये टाका. इन्स्पेक्टर साहेब, 1 मिनिट. हे गुन्हेगार नाही आहेत. खरा गुन्हेगार कोण आहे हे माहिती आहे मला. खरा गुन्हेगार तर मीच केलंय. मीच आहे खरा गुन्हेगार. साहेब मला माफ करा. 4 पैशाच्या मोहापायी मी हे केलं. इन्स्पेक्टर साहेब, मला माझा गुन्हा मान्य आहे. मीच त्या मशीन बदलल्या आणि सदानंदचा मृत्यू झाला. मीच आहे जबाबदार. इन्स्पेक्टर साहेब, मला कठोरात कठोर शिक्षा द्या. देवासारख्या माझ्या साहेबांना मी धोका दिला आहे. इन्स्पेक्टर, ह्या आमच्या सुनबाई स्वानंदी आणि त्यांची मैत्रीण. काय मणीच्या बाबतीत जरा भावूक झाल्या आणि म्हणून त्या असं म्हणतायत आणि ते साहजिकच आहे. पण स्वानंदी, तू अजिबात काळजी करू नकोस. हा, मी आलोय. मी स्वतः मणीला लॉकअप मधनं बाहेर काढणार आहे. तुम्ही इथेच थांबा. मी माझ्या मणीला घेऊन येतो. इन्स्पेक्टर, आई रे, घेऊन जा. चल रे, चल चल. साहेब भाऊ, काय तुम्ही इथे स्वानंदी पण आल्या होत्या. त्या म्हणत होत्या की खरा गुन्हेगार सापडलाय आणि बाहेरही कसला गोंधळ चाललाय. काय मला नेमकं सांगा ना, काय झालंय? हो मणी, ये. मणी, मणी, मी तुला घरी घेऊन जायला आलोय. चल, आत्ताच्या आत्ता आपण बाहेर पडूया. तू आता फ्री आहेस. अरे, तू निर्दोष सुटलायस. आणि हे काय मणी, तुला ताप आलाय? अरे, अंगात तुझं कणकण वाटते मला. ह्या लोकांनी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं का? आत्ताच्या आत्ता त्या सगळ्यांची बदली करतो मी. नाही साहेब, असं काही नाहीये. बघ मणी, आत्ताच्या आत्ता आपण घरी जायचं. हा, आणि तिथे 8-10 दिवस तू आराम करायचा आहे. अरे, तब्येत किती खराब झाली तुझी. पण हे अचानक चक्र कसं फिरलं? म्हणजे खरा गुन्हेगार कसा सापडला? कोण आहे तो? आणि तुला पोलीस घेऊन गेले ना, त्याच्यानंतर माझा डोळ्याला डोळा लागत नव्हता. माझा निर्दोषपणे पोलीस लॉकअप मध्ये आहे आणि खरा गुन्हेगार बाहेर मजेत फिरतोय, या विचारानेच मी खूप अस्वस्थ झालो आणि मला रात्रीची झोप लागत नव्हती. एका डिटेक्टिव्ह एजन्सीची मी मदत घेतली. त्यांनी खूप मेहनत करून सगळे पुरावे गोळा केले.
आणि शेवटी पुरावा हाताला लागला आणि खरा गुन्हेगार सापडला. म्हणे हा कोण आहे तो गुन्हेगार? कोणी केलं हे सगळं? राजू. राजू? पण राजू राजू आपल्या विश्वासातला माणूस आहे, तो असं करणं शक्यच नाहीये. म्हणे अरे आपल्या सर्वात जास्त विश्वासातली माणसं सर्वात जास्त दगाफटका करतात. हा आपला राजू, त्याला सगळी माहिती होती, लोकांचा ऍक्सेस होता, आपल्या सिस्टम मधला होता तो. सुरुवातीला मला त्याच्यावर अजिबात संशय आला नाही, पण पुरावे त्याच्याकडेच बोट दाखवत होते. शेवटी त्याला मी पोलिसांच्या समोर आणला, त्याच्या स्वाधीन केलं मी. गुन्हेगार आमच्या समोर होता, पण आम्ही त्याला ओळखू शकलो नाही. याचं कारण विश्वास. आणि म्हणूनच म्हणे तुला सोडवायला इतके दिवस लागले, तुला हे सगळं भोगावं लागलं, मला माफ कर म्हणे. साहेब भाऊ काय करताय तुम्ही? प्लीज तुम्ही माफी मागू नका प्लीज. चल म्हणे, आता एक सेकंद इथे थांबायचं नाही. चल चल माझ्या बरोबर. स्वानंदी, स्वानंदी. आजी सोनियाचा दिनू आहे आपल्यासाठी. मी माझ्या मणीला पोलीस लॉकअप मधनं निर्दोष बाहेर काढलेला आहे. बंगल्यात मणीच्या स्वागताची जय्यत तयारी करायला नको? चल म्हणे, चल चल. मणीसर, तुम्ही सुटलात याचा आनंद आहेच, पण परत एकदा सत्तेपुढे एका निर्दोष माणसाचा बळी दिला गेला आणि खरा गुन्हेगार सुजित सर असूनही मोकाट आहेत याचंच दुःख देखील आहे. मग काय 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 झालं? काय झालं म्हणून काय विचारतेस? हा मणी सुटला कसा? ह्याला गरज काय होती त्याला तुरुंगात सोडवायची? आणि हे बघ, वेडे कार्यकर्ते तुरुंगात नाही सुटून आलाय, जसं काय निवडणूक जिंकून आलाय असं वाटतंय. मनी भाऊ, स्वागत आहे तुमचं. मणी भाऊ, तुम्हाला पाहून खूपच आनंद झाला. मनी भाऊ कसे आहात? तुम्ही आलात ना, आता सर्व काही व्यवस्थित होणार. मणी 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 मणी. भाई, फायनली तू आलास. किती मिस केलंय माहितीये तुला आम्ही सगळ्यांनीच. कामात कोणाचंच लक्ष लागत नव्हतं, कारण मला पूर्ण खात्री होती तू काहीच केलं नाहीयेस. काय सांगितलं होतं मी तुला? आपला मणी निर्दोष आहे सांगितलं होतं ना? तुला काय वाटत होतं? हा फ्रॉड मणीने केलाय. आपल्या साहेबांना मणीने फसवलंय. बघतोयस ना आता? चला माफी माग. चल चल चल. अरे भाऊ, माफ करा मला. एवढे दिवस, एवढे वर्षापर्यंत म्हणजे मी तुमच्यासोबत आणि साहेबांसोबत काम करतोय, आणि त्या दिवशी मी तुमच्यावर शंका केली. प्लीज माफ करा, मी डाऊट घेतला तुमच्यावर. सागर, माफी काय मागतोयस? पोलिसांनी मला उचलल्यानंतर तुम्हाला असं वाटणं खूपच साहजिक आहे आणि काही चुकीचं नाहीये.
आणि हे कुणामुळे? तर साहेबांच्या प्रेमापोटीच ना. साहेबांसोबत कोणी फ्रॉड केला तर त्याचा राग मलाही येणार आहे. इव्हन हा राग सगळ्यांनाच यायला पाहिजे काय. ही रिंगटोन ही तर पार्टी ऑफिसच्या बाहेर ऐकू आली होती. ही स्वानंदीच्या मोबाईलची आहे. अरे काय झालं, इतके थंड का झालात? आता आलाय ना मणी दादा. हो. बजाव. गुलाल डोळ्यात गेला का? थांबा, गुमाल गुमाल नाही, झोमतय. गुलाल गुलाल. एक मिनिट. माझ्या विरोधात पोलिसात जातेस, मला या सुजित सरपोतदारला हात टाकण्याचा प्रयत्न करतेस. तुझी लायकी काय आहे ग? आता कळलं ना सुजित सरपोतदार काय चीज आहे ते. मला माहितीये सुजित सरांचं हे सेलिब्रेशन मणी सर जेलमधून सुटून आले त्यासाठी नव्हतंच. ते गुन्हेगार असून त्यांना अटक झाली नाही त्यासाठी होतं. तरी नशीब समजा त्या स्वानंदीला मी फोनवर बोलताना ऐकलं, तर ती समजा त्या कंपनीपर्यंत पोहोचली असती ना तर मोठा घोळ होऊन बसला असता. माझं बोलणं सरपोतदार साहेबांनी कसं काय ऐकलं? घराचं दार बंद होतं आणि ते इथे आलेही नव्हते. मी फोनवर जेसीशी बोलत होते. त्यांनी बोलणं कसं काय ऐकलं? त्यांनी घरात काही डिव्हाइस तर नाही ना लावलं ज्याने त्यांना सगळ्या माझ्या गोष्टी कळतायत. मला शोधायला पाहिजे. हे सरपोतदार साहेबांनीच दिलं होतं. हा माईक सरपोतदार साहेबांनी आमच्या घरात बसवला. या माईकच्या द्वारे सरपोतदार साहेब आमच्या घरातलं सगळं बोलणं ऐकत होते. त्यांना सगळं कळत होतं. सरपोतदार साहेब, तुम्ही या थराला जाल असं कधीच वाटलं नव्हतं. आमच्या घरात माईक बसवून आमच्या खासगी आयुष्यात डोकवलंय तुम्ही. हीच खरी वेळ आहे मणी सरांना सत्य सांगून सरपोतदार साहेबांचा खरा चेहरा त्यांच्या समोर आणायची. तेही या पुराव्या सकट. शालिनी, संचिता, शालिनी, संचिता. बघितलं का कोण आलंय? ओवाळणार नाही का? मला असली हलकी कामं सांगू नका. ह्या तुरुंगातनं सुटून आलेल्या नोकराला मी ओवाळणार नाही.
अहो काय बोलताय तुम्ही हे? अहो शालिनी, संचिता, डॅड मी आहे ना, मी बघते हा. बर. काय झालं? डॅड मी नाही ओवाळू शकत. सॉरी डॅड. दे इकडे, मी ओवाळतो. मणी सर, तुम्ही ताबडतोब आपल्या घरी चला. स्वानंदी, अहो पण मणी सर, घरी चला, मला तुम्हाला महत्वाची गोष्ट दाखवायची आहे. स्वानंदी काय? मणी सर प्लीज. अहो मणी, अरे मणी, ह्या स्वानंदीला नक्की काय दाखवायचं असेल मणीला की इतक्या अर्जंटली घेऊन गेली? काय झालं नीट? स्वानंदी, काय झालंय नीट सांगणार आहात का घेऊन आला असं तुम्ही मला? मणी सर, मला कळत नाहीये मी तुम्हाला कसं सांगू, पण आत्ता जे मी तुम्हाला सांगणार आहे ना, ते ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसेल, पण मी जे तुम्हाला सांगणार आहे ना, ते तुम्ही शांतपणे ऐका आणि मगच रिॲक्ट करा. हो, ऐकतोय मी. आणि असं तुम्हाला काय सांगायचंय ज्यासाठी मला इतकं समजावं लागतंय? हे बघा, अगदी बिंदास बोला. काय म्हणायचंय तुम्हाला? आणि असं घाबरलेला का तुम्ही? काय झालंय? मणी सर, सरपोतदार साहेब तुमचा वापर करतायत. स्वतःच्या स्वार्थासाठी ते तुम्हाला मॅनिप्युलेट करतायत. तुम्हाला, मला, आपल्याला मॅनिप्युलेट करतायत. काय बोलताय तुम्ही? तुम्हाला तरी कळतंय का? हो मणी सर, तुमचा नाहक बळी देऊन ते उजळ माथ्याने बाहेर फिरतायत. तुम्हाला बाहेर काढायला मी आले होते पोलीस स्टेशन मध्ये सरपोतदार साहेबांच्या आधी. तेही सगळे पुरावे घेऊन. मी सगळे पुरावे पोलिसांना दिलेत, पण तिथे गेल्यावर काहीतरी विचित्रच घडलं. त्यांनी कुणाच्या तरी सांगण्यावरनं ते सगळे पुरावे नष्ट केलेत आणि अचानक तिथे सरपोतदार साहेब आलेत त्या माणसाला घेऊन, गुन्हेगार म्हणून. त्या माणसाने सगळ्यासमोर गुन्हा कबूल केला. मणी सर, माझी खात्री आहे त्या माणसाने खरंच काहीच केलं नाहीये. तो गुन्हेगार नाहीये, तो खूप साधा माणूस आहे. स्वानंदी, तुम्ही काय बोलतात? साहेब, तुम्ही इथे या ना, या आत या ना. स्वानंदी, किती छान घर ठेवलंयस ग तू. हा, म्हणजे आउट हाऊस मध्ये आल्यानंतर मला खूप प्रसन्न वाटतं. आणि तुम्ही दोघंही काहीच न सांगता असे अचानक कसे निघून आलात? बरं, आता सुद्धा तुमचं काही महत्वाचं बोलणं चाललं होतं का आणि मी मध्ये आलो का? नाही साहेब, तुमचंच घर आहे, तुम्ही कधीही येऊ शकता. हेच मला तुझं आवडतं. म्हणजे तुझ्यासाठी लोकांनी काय काय केलं ना ह्याची जाणीव तुला आहे. शाबास. नंतर काही लोकांना ओके नाही. स्वानंदी, असो, तू सेटल झालास का? कसं सेटल होणार मणी सर? सांगा ना, कसं सेटल होणार? म्हणजे आपल्याला जेव्हा कळतं आपल्यावर सतत कोणीतरी नजर ठेवू नये, तेव्हा कसं सेटल व्हायचं? नजर ठेवू म्हणजे कोण कोणावर नजर ठेवू नये? मला तू फक्त सांग, मी सरळ करतो त्याला. स्वानंदी, तुम्हाला जे बोलायचं ना बोला, पण स्पष्ट बोला काय ते. ठीक आहे, मी आज खरं आणि स्पष्ट बोलते. हे तुमचे आदर्श सरपोतदार साहेब यांनी माईक लावला आपल्या घरात. काय माईक? स्वानंदी, किती मोठा आरोप करताय तुम्ही साहेबांवर. माईक आणि मी बसवलेत? नाही लावला तुम्ही माईक आमच्या घरी. मणीसराव यांनी आपल्या घरात माईक लावला, हे आपलं सगळं बोलणं ऐकत होते.
मी तुम्हाला वाचवायला तुरुंगातनं सोडायला जे जे प्लॅनिंग करत होते ते सगळं ऐकलं यांनी. मी कुठे जातीये, काय करतेय, कोणाला भेटतेय, कोणाशी बोलते, हे सगळं ऐकलं यांनी. आणि 2 पावलं पुढे राहून यांनी माझा सगळा प्लॅन फ्लॉप केला. साहेब खरं सांगा, तुम्हाला कळलं होतं त्या दिवशी मी त्या कंपनीमध्ये जाणार आहे म्हणून तुम्ही त्या कंपनीच्या इन्चार्जची बदली केली ना? बोला ना, बोला. आता गप्प का बसलाय तुम्ही? हे बघ स्वानंदी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. माझा याच्याशी काही संबंध नाहीये. गैरसमज? माझा गैरसमज झालाय. मणी सर तुम्ही चेक करा तुम्ही. कुठे आहे माईक? कुठे आहे माईक?